एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा होणार आहे। मनसेच्या सभेच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे। स्टेज बांधणीचं कामकाज सुरू करण्यात आलेलं असून मेळाव्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे। जवळपास 400 पोलीस कर्मचारी आणि 35 अधिकारी सभेसाठी तैनात करण्यात येणार आहेत। दरम्यान मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी याबाबत काय प्रतिक्रिया नोंदवली आपण सविस्तर पाहूयात। हे पहा, मनसेचा पाडवा मेळावा शिवाजी पार्कमधला किंवा राज ठाकरे साहेबांच्या अन्यही शिवाजी पार्कमधल्या सभा ह्या रेकॉर्ड ब्रेक सभा होत असतात। तसा मेळावा देखील रेकॉर्ड ब्रेक होतो, दरवर्षी होतो आणि आमचाच रेकॉर्ड आम्ही यंदा मोडणार आहोत। हे मैदान तुडुंब भरेल, ओसंडून वाहेल, किंबहुना बॅरिकेडिंगच्या बाहेर देखील यावेळेला तुम्हाला लोक दिसतील। दरम्यान सभास्थळावरून या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे आणि यासाठीची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। 9 एप्रिलला राज ठाकरे त्यांची भूमिका आहे, मनसे पक्षाची भूमिका काय आहे ती भूमिका या ठिकाणी जाहीर करणार आहेत। सध्या आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि मनसेची भूमिका 2014 सालची वेगळी होती, 2019 सालची वेगळी होती। गेल्या वर्षीच्या पाडव्यात ज्यापर्यंत सुरुवातीला मनसेने ब्लूप्रिंट, त्यानंतर गेल्या वर्षीपर्यंत त्यांचा प्रवास हा भोंग्यापर्यंत येऊन पोहोचला होता। या आधीच्या 2014ची लोकसभा निवडणूक असेल, 2019ची लोकसभा निवडणूक असेल, दोन्ही भूमिका वेगळ्या होत्या। या आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक आहे। राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनसे महायुतीत सामील होणार का याबाबतच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नेमकं काय माहिती आहे, त्यांच्यापर्यंत त्यांनी संवाद साधलाय का, एकंदरीत 9 एप्रिलला राज ठाकरे मनसेची भूमिका काय मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोणाच्या महायुतीमध्ये सामील होणार का, महायुतीला पाठिंबा देणार का, नेमकी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या ठिकाणी इंडिया आघाडीची बैठक असेल, ठाकरे गटाचा मेळावा असेल, त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी आणि स्वतःचाच जो रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा जो काही रेकॉर्ड आहे तो देखील मोडणार असल्याचा विश्वास देखील या ठिकाणी किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।